नमस्कार. आज आपण इन्स्टंट दाल पकवान बनवत आहोत. त्यासाठी इथे मी अर्धी वाटी चणा डाळ आणि 2 टेबलस्पून आपण मूग घेतलेले आहेत. ते जर आपण भिजवून ठेवले तर 2 शिट्या करायच्या कुकरला किंवा डायरेक्टही तुम्ही शिजवू शकता. 3 शिट्या करून घ्यायच्या. छान मऊ शिजवून घ्यायचे आणि थोडं घोटणीने घोटून घ्यायचं किंवा रवीने घोटून घ्यायचं आणि थोडी टेक्स्चरसाठी डाळ वेगळी राहू द्यायची आणि आपण त्याचं सेमी थिक मिश्रण बनवून घ्यायचं आणि आपण त्याला तर फोडणी देणार आहोत. त्यासाठी कढई गरम करून त्यामध्ये 1 ते 2 टेबलस्पून तेल घ्यायचं. जिरे, मोहरी आणि हिंग याची छान अशी कडक अशी फोडणी करून घ्यायची आणि त्यामध्ये आपण जी मॅश केलेली डाळ आहे ती टाकायची आणि छान एक 10 मिनटं शिजवून घ्यायची. त्यामध्ये कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी टाकायचं. साधारण 1 ग्लास पाणी टाकायचं. तुम्हाला पातळ किंवा घट्टसर कशी हवी आहे डाळ पकवान त्या पद्धतीने तुम्ही डाळचं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकतात. चवीनुसार मीठ टाकायचं आणि 10 मिनटं मंद गॅसवरती शिजवून घ्यायची. तोपर्यंत आपण इथे चाट बनवण्यासाठी किंवा डाळ पकवानसाठी आपण इन्ग्रेडियंट्स घेणार आहोत. त्यासाठी इथे चिंचेची चटणी, इथे पुदिन्याची चटणी, तर या दोन्ही चटण्या मी रेडीमेड घेतलेल्या आहेत. फक्त त्याच्यात हलकंसं पाणी टाकून थोडं पातळसर बनवून घेतलेल्या आहेत. कांदा, टोमॅटो, नायलॉन बारीक शेव, तसंच आपण पुदिना घेतलेला आहे. तर इथे तुम्ही सजावटीसाठी किंवा दाल पकवानसाठी तुम्ही एक चाटची रेसिपी बनवण्यासाठी तुम्ही आवडतील ते इन्ग्रेडियंट त्यामध्ये ॲडजस्ट करू शकतात. आंबट, गोड, तिखट या चवीने तुम्ही कमी अधिक प्रमाण चटणीचं वापरू शकतात. तसंच कोथिंबीर, पुदिना, कांदा, टोमॅटो आवडतील ते प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकतात, ॲडजस्ट करू शकतात. तर अशा पद्धतीने आपण इन्स्टंट अशी दाल पकवानची चाट बनवलेली आहे. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली याबद्दल नक्की कमेंट करा. आणि सोबत वाटीमध्ये आपण ही डाळसुद्धा देऊ शकतो, म्हणजे त्याची चव अधिक वाढते. तर मंडळी, तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईबचं बटन नक्की प्रेस करा. लहान मुलांना सुट्टीमध्ये अशा आपण चाटचे पदार्थ एक नाश्ता म्हणून किंवा एक मंचिंग म्हणून स्नॅक टाईमला सुद्धा आपण हे पदार्थ देऊ शकतो.